देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ठाण्यात यंग ग्रुप आणि सक्षम फाउंडेशननं जाहीर निषेध नोंदवलाय। ठाण्यातील हिरानंदानी मेडॉज येथे हा निषेध नोंदवण्यात आला। देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतायत। कोलकाता येथील प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। बदलापुरात 2 चिमुकल्यांवर नराधमानं अत्याचार केला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय। ठाण्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले। यंग ग्रुप आणि सक्षम फाउंडेशनने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवलाय। यावेळी नराधमाला फाशी द्या, लाडकी बहीण योजना न देता महिलेला सुरक्षा द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आज आपल्या महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशात आपण बघतोय रोज काही ना काही विषय आपल्या कानावर पडतो। कधी कोलकाता, कधी बदलापूर हे घटना घडत चाललेली आहे। इव्हन मुंबईपर्यंत आपले हे केसेस वाढत चालले। मला असं वाटायला लागलं आपला महाराष्ट्र हा बिहार होत चाललाय। म्हणून मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे, आपल्या घरात आपण मुलींना तर शिक्षण देतो, मुलींना समजवतो, पण मुलीपेक्षा आपल्याला आपल्या मुलांवर जास्त संस्कार द्यायची गरज आहे। आज माझ्या घरी 10 वर्षाची मुलगी आहे। मला कुठे ना कुठे भीती वाटते का माझ्या मुलगीला मी शाळेत पाठवलंय ती तर मला सर्वांना हेच बोलायचं आहे, बाबा आपण बघतो आपले मुख्यमंत्री आपल्याला योजना देतात, लाडकी बहीण योजना काढतात, ते पैसे देतात, पण मला त्यांना सांगायचं आहे आम्हाला कुठलीही पैशाची गरज नाही आहे। आम्हाला आमचे मुलं आमच्या मुली सुरक्षित पाहिजे। मग मी हेच बोलणार आहे, वी वॉन्ट जस्टिस आणि नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे आणि जेव्हा त्याला फाशी होणार नाही आम्ही कोणच इथे शांत बसणार नाही। ठाण्यातील रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जन आणि छठपूजा यांच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे। या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम MMRDA मार्फत केले जात आहे। या कामाची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर तसेच नागरिक उपस्थित होते। तलावाच्या सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू आहे। एम्पी थिएटर तसेच एका बाजूच्या पायवाटेचं काम झालंय। या कामाची पाहणी केल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन तसेच छठपूजा यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना महानगर आयुक्त मुदगल यांनी MMRDAच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तसेच ही कामं योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावीत, त्यात कोठेही गुणवत्तेत तडजोड करू नये असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत। विसर्जन आणि छठपूजेसाठी येथे येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील। सुशोभीकरण झाल्यावर येथे यापूर्वीपेक्षा अधिक जागा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे। त्याचवेळी भाविकांनी सुशोभित तलावाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदी अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे।
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार, कन्सल्टंट, कंत्राटदार, सरकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी। तसेच लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा, हे काम महायुतीनं त्वरित करायला हवं। कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे। आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे। यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मूक आंदोलन केलंय, असं मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या आहेत, त्याची ही जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय हा राजकारणाचाच असू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवाचा विषय, त्यामुळेच विरोधकांसह महायुतीतल्या नेत्यांनाही विनंती आहे, महाराष्ट्रातील शिवप्रेमी महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानते। यामुळेच त्यांच्या भावना दुखावतील असलं कुठलंही वक्तव्य कोणीही करू नये आणि या प्रकरणाचं राजकारण करू नये। जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तत्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यात यावा, अशी खंत आनंद परांजपे यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूक निदर्शन करत आहोत। ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे। महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे। माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील, हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे। कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असं संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे। सर, अजित पवारांनी देखील या घटनेची जाहीर माफी जी आहे ती मागितलेली आहे। कालच राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी देखील मागितलेली आहे आणि आज आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी झालेल्या घटनेचा निषेध आम्ही मूक निदर्शन करून आज राष्ट्रवादीचे ठाण्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत। खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना काही वेळा ऍडमिट व्हावं लागल्यावर सर्वांनाच उपचाराचा खर्च परवडणारा नसतो। मात्र आता जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बरोबर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात बेडच्या संख्येत वाढ होणार आहे। आता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 976 बेड असून 1184 बेडला शासनानं मंजुरी दिली आहे, तर 1170 बेडचा प्रस्ताव पाठवलाय। त्यामुळे जिल्ह्यात 3 पटीत बेडची संख्या 3330 एवढी वाढणार आहे। जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनानं कंबर कसली आहे। सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आदी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे। मात्र काही वेळा रुग्णालय ऍडमिट करताना बेड उपलब्ध होत नाही, त्यामुळे रुग्णालय ऍडमिट करून घेताना रुग्णालयाची तारेवरची कसरत होते। मात्र रुग्णांची आबाळ होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे। जिल्ह्यात सध्या 976 बेड उपलब्ध असून यामध्ये 1184 नवीन बेडला मंजुरी दिली असल्याची माहिती
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाचं रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. सध्या रुग्णालयाची बेडची संख्या 336 आहे, तर नवीन होणाऱ्या सुपर स्पेशालिटी बेडची संख्या 900 होणार आहे. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात 100 बेड असून आणखीन 200 बेडला मंजुरी मिळाली आहे. याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ आता 50 बेडची सोय असून यामध्ये आणखीन 100 बेडला मान्यता मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालय बदलापूर 30 बेड असून नवीन 50 बेडला मान्यता मिळाली. तसेच नवीन 200 बेडचा श्रेणीवर्धन प्रस्ताव आणि 200 बेडचा महिला व बाल रुग्णालय प्रस्ताव पाठवला आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1.25 करोडच्या जवळपास घरात आहे. इकडे 6 महानगरपालिका आहे आणि काही ग्रामीण दुर्मिळ भाग पण आहे, आदिवासी पाडे पण आहेत. कसारा एरिया असेल किंवा शहापूर तालुका असेल, भिवंडी तालुका, मुरबाड तालुका हा ग्रामीण भाग आहे. इकडे सगळं एकत्रित फक्त आजच्या घडीला 976 सरकारी बेड्स अवेलेबल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जसं निर्देश दिलं की आपली बेड संख्या वाढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपण ते काही प्रस्ताव पाठवले होते. त्याच्यामध्ये जवळपास 1170 प्रस्तावांना आपल्याकडे बेड संख्या वाढवण्याची मान्यता मिळाली आणि जवळपास 1200 बेड संख्या आपण अजून प्रस्तावित केलेल्या आहे. माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांनी पण त्याच्याबद्दल निर्देश दिले होते की रुग्णाच्या दृष्टीने पॉप्युलेशनच्या वाईज बेड संख्या वाढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर केले. आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळपास आपल्याला 1150 बेडची मान्यता मिळाली आणि जवळपास आपण ह्या टर्म एंडपर्यंत 2025च्या सुरुवातपर्यंत आपल्याकडे जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये 3,300 बेड अवेलेबल होतील. आणि जे ग्रामीण जे भागातले रुग्ण आहेत, उजवली जो ग्रामीण भाग सांगितला ते पेशंट आतापर्यंत ठाण्यापर्यंत रेफर होत होते, इथनं मुंबईला रेफर करावं लागत होतं टर्सरी केअरला, ती सगळी सुविधा आपण ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न करतोय. मेन प्रश्न जो होता लहान मुलांचा आणि डिलिव्हरीच्या वुमनचा, आपण मुरबाड आणि बदलापूरसाठी तो प्रस्ताव केलेला आहे आणि भिवंडीला 200 बेडचं आपल्याला वुमन हॉस्पिटलची मंजुरी मिळाली आहे. त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे, ते लवकरच लोकांच्या सेवेशी तयार होईल आणि जे डिलिव्हरीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल आणि याच्यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू. तसेच जे आपण सुपर स्पेशालिटीसाठी हार्ट सर्जरीज असतील, न्यूरो सर्जरी असेल, कॅन्सर केअर असेल, कॅन्सरचे ट्रीटमेंट असेल किंवा डायग्नोसिस असेल किंवा किडनीचे जे काही प्रॉब्लेम लोकांना किडनी डायलिसिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सिव्हिल हॉस्पिटल जे 900 बेडचं झालंय त्या सुपर स्पेशालिटीमध्ये इन्क्लूड केलंय. तर 200 बेड त्यासाठी सेपरेट अलॉट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याकडे रोड ऍक्सिडेंटचे पेशंट असतील किंवा बायपास करण्यासाठीचे अँजिओप्लास्टी करण्याचे पेशंट असतील किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल किंवा बाकीच्या काही किडनीच्या रिलेटेड डायलिसिस पासून दुसऱ्या काही ट्रीटमेंट असेल आणि कॅन्सरवर उपचार आणि जे काही डायग्नोसिस आहे त्या गोष्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत. याच्यामध्ये 200 बेडचं वुमन हॉस्पिटल आहे, 500 जनरल जे खाटा आहेत ते जनरल रुग्णांसाठी आहे. तर एकत्रित पाहता जिल्हा बऱ्याच अंशी त्या बेडच्या म्हणजे लोकसंख्येच्या मानाने बेड सक्षम होईल आणि हे सगळं माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते लवकरच ठाण्याच्या जनतेच्या सेवेशी तयार होतील आणि लोकांचा आरोग्याचा प्रश्न मिटेल.